मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे। तर पुढील काही दिवस खरं तर राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, मुंबईत पुन्हा एकदा आता पावसाचा जोर पाहायला मिळतोय, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, ज्याप्रमाणे हवामान विभागाने सांगितलं होतं की आज मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तसा गेल्या तासाभरापासून दक्षिण मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो जोरदार सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर यासोबतच दादर असेल, परळ असेल आणि यासोबतच पूर्व उपनगर किंवा पश्चिम उपनगर या भागांमध्ये देखील अनेक ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो। आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे या सगळ्या परिसरात उभा आहे। इथे आपण पाहू शकतो की गेल्या तासाभरापासून हा पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सध्या जोरदार पाऊस पडत असला तरी कुठेही पाणी साठल्याच्या घटना सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। यासोबतच रस्ते वाहतूक असेल किंवा मग लोकल सेवा असेल ही सध्या तरी व्यवस्थितच असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पाऊस गेल्या अनेक दिवसापासून ज्यांनी दडी मारली होती आता पडत असल्या कारणाने मुंबईकर काहीसा सुखावलेला आहे। कारण गेल्या काही दिवसापासून बेफाम गरमीमुळे मुंबईकर हैराण झाला होता आणि आता पाऊस पडल्यामुळे हा मुंबईकर सध्या सुखावताना पाहायला मिळतोय। मात्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठतं, वाहतूक सेवा असेल, लोकल सेवा असेल ही विस्कळीत होते आणि त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास होतो। मात्र सध्या तशी परिस्थिती नाही, त्यामुळे या पावसाचा आनंद जो आहे तो मुंबईकर घेत आहेत। मात्र हवामान विभागाने एक अंदाज वर्तवलाय की मुंबई आणि या सगळ्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। हा पाऊस ऑरेंज अलर्ट नुसार पडल्यामुळे गेल्या काही पुढील काही तास हा पाऊस आपण पाहिलं तर हवामान खात्याचा हा अंदाज आहे की पुढील 3 दिवस आता पावसाची शक्यता आहे मुंबईत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।